नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की आपला हिरो बोलत असतो, तुम्ही सकाळपासून काय खाल्लं नसेल ना, तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास इतक्या मनापासून का करता? आपली हिरोईन बोलते, ते घरच्यांना दाखवायला आपण हे सगळं करतोच ना, त्यांच्या समोर दाखवायचा नुसता आनंद उत्साह. बाकी वटपौर्णिमेचा उपवास करण्यामागे काही कारण नाहीये माझं. हा उपवास तर खरं लग्न झालेल्या बायका करतात ना. आपला हिरो म्हणतच बोलतो, तुम्हाला अजूनही असंच वाटतं का की आपलं लग्न झालेले नाहीये? तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम का नाहीये? आपली हिरोईन मनातच बोलत असते, मी आज खूप मनापासून उपवास करणार आहे सर. माझ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे हे तुम्हाला कळत कसं काय नाहीये सर? आपली हिरोईन बोलते, बरं पटकन आवरून खाली या, नाश्ता देते मी. आणि ती खाली निघून जाते. आपला हिरो स्वतःशीच बोलतो, आज मी नाश्ता करणार नाहीये मिसेस सायली, कारण आज माझा कडक उपवास आहे, पण तुमच्यासारखं लोकांना दाखवण्यासाठी नाही, खूप मनापासून. एवढ्या चैतन्य तिथे इथून बोलतो, गुड मॉर्निंग अर्जुन. हे काय, तू अजून रेडी नाहीयेस? आपले शर्मा सोबत मीटिंग आहे, दुपारी रविराज सरांना भेटायचंय. अर्जुनचं काय लक्ष त्याच्याकडे नसतं. अर्जुन एकटक दुसरीकडेच बघत असतो. अर्जुन आपल्या हिरोईनच्या विचारातच असतो. अर्जुन सर, मी तुमच्याशी बोलतोय. चैतन्य कॉफीचा कप घेतो आणि अर्जुनच्या हाताला लावतो. अर्जुनला चटका बसतो, तेव्हा चैतन्य हसायला लागतो. आपला हिरो बोलतो, ते मी मिसेस सायलेंट बद्दल विचार करत होतो आज ना, मी त्यांच्यासाठी. चैतन्य बोलतो, त्यांच्यासाठी काय? अर्जुन बोलतो, काय नाही 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 नाही, तू त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग करणार आहेस अर्जुन. काय नाही चैतन्य, तू शांत आणि कॉफी पी. चैतन्य बोलतो, मला नकोय कॉफी. हे बघ, कॉफी संपव. अरे ही आत्ताच पिली मी, तुझ्यासाठी आहे ही. माझ्यासाठी जरी असली ही तरी ती तुला प्यायची, संपवायची. मी रेडी होऊन येतो, तोपर्यंत कॉफी संपलेली पाहिजे मला. ओके? अर्जुन निघून जा. इकडे तन्वी प्रतिमाची साडी नेसून रविराजच्या रूम मध्ये येते. रविराज त्याची पुस्तकं बघत उभा राहिलेला असतो. तन्वी रविराजच्या जवळ येते आणि स्वतःशीच बोलत असते, बायका कशा साड्या नेसतात, प्रतिमागिरी करून आणि या किल्लेदारा इम्प्रेस करण्याच्या नादात मी पण आज साडी नेसली. तन्वी रविराजला बोलते, बाबा कशी दिसते मी? रविराज तन्वीकडे बघत बोलतो, अरे वा, छान दिसते साडी. आज कॉलेजमध्ये साडी डे आहे का? तन्वी बोलते, आज वटपौर्णिमा आहे की नाही, त्यामुळे मी आज ही मुद्दाम साडी नेसली आहे. आज मी ही साडी नेसूनच पूजा करणार आहे. यावर रविराज बोलतो, बाळा वटपौर्णिमेची पूजा लग्न झालेल्या बायका करतात, लवकरच तुझं पण आपण लग्न करूया, मग तू कर वडाची पूजा. रविराज तिथून निघून जातो. तन्वी स्वतःशीच बोलते, अरे ह्या माणसाचे डोळे इतके गारगोट आहेत, मी प्रतिमाची साडी नेसले याचं नोटीस सुद्धा केलं नाही या माणसा. माझ्याकडे बघून प्रतिमाची आठवण सुद्धा आली नाही रे याला. ती सायली त्या दिवशी ही साडी नेसून आली तर सगळ्यांनी काय हंगामा केला की जणू काय प्रतिमा साडी नेसून आली आहे, आणि मी नेसून आले तर. बाळा तुझ्या क्लासमध्ये साडी डे आहे का? इकडे सायलीची कल्पनाची पूजेची तयारी झालेली असते. अर्जुन तिथे येतो आणि स्वतःशीच बोलतो, यांची तर सगळी पूजेची तयारी झाली, मला पण पूजेला जायचंय, मला ऑफिसला जायचं नाहीये, पण काय सांगून सुट्टी घेऊ मी? चैतन्य अर्जुनला बघतो आणि बोलतो, चला निघूया ना ऑफिसला. अर्जुन सर निघूया ना आपण. अर्जुन बोलतो, थांबूया ना. नाही म्हणजे हे सगळे पूजेची तयारी कशी करतायत हे बघू आपण, मग जाऊ. मम्मा तुला काय हेल्प हवी का माझी? मी काय हेल्प करू? कल्पना बोलते, अर्जुन तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे काल तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल सगळं डिटेल्स मध्ये विचारलं, आता काय तर तुला ही सगळी तयारी बघायची आणि मग मदत पण करायची. अरे काय चाललंय काय तुझं? चैतन्य त्याला बोलतो, अरे बाबा आपल्याला खूप काम आहे, चल लवकर. अर्जुन बोलतो, अरे एक मिनिट, काय ना, माझी बायको आज माझ्यासाठी पूर्ण दिवस पाणी न पिता उपवास करणार आहे, तर पूजेच्या तयारीसाठी मी तिला हेल्प तर करू शकतो ना. बायको तू बी काय, बस. तो तिला बसवतो, तू काही काम करायचं नाहीये, मला सांग काय काम करायचंय, मी सगळं काम करतो. आपली हिरोईन बोलते, काय मी करते ना, तुम्ही थांबा. आपला हिरो बोलतो, अजिबात नाही, सांग मला काय करायचंय. कल्पना बोलते, अगं सायली तुला लाखात एक नवरा मिळालाय, तो तुझं कौतुक करतोय ना, तर करू दे. आपला हिरो बोलतो, तुम्हा तिघींचा उपवास आहे ना, तुम्ही काही काम करू नका, मला सांगा काय काम करायचंय ते, तुम्ही आराम करा. ओके? अस्मी बोलते, अर्जुन हे सगळं तू तुझ्या बायकोसाठी करतोय, उगाच आमचं नाव मध्ये घेऊ नकोस. अश्विन बोलतो, दादा तू कर रे तयारी, हा ऐतिहासिक मुवमेंट शूट करायला मी आहे. आणि तो मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करायला लागतो. आपला हिरो बोलतो, मम्मा सांग काय करायचंय. कल्पना बोलतो, हे बघ त्या देवाऱ्याचे तर 2 तामण आहेत, ती घेऊन ये. अर्जुन जातो आणि तामण घेऊन येतो. कल्पना अर्जुनला सांगते, तसं अर्जुन सर्व काम करत असतो. आपली हिरोईन म्हणतच बोलत असते, तुम्ही हे सगळं घरच्यांना दाखवण्यासाठी करताय, पण मी खूप मनापासून करते. कल्पना बोलते, पण खरंच अर्जुन सायली करता किती करतोय, नाहीतर माझा नवरा त्यांनी आज मला साधा फोन सुद्धा केला नाहीये,
आणि आज दिवसभरात आमची भेट सुद्धा नाही होणार. एवढ्यात प्रतापरावांचा आवाज येतो. असं होणं कधी शक्य तरी आहे का? प्रतापराव आत येतात. सर्वजण त्यांच्या भोवती जमा होतात. प्रतापराव बोलतात, अरे माझी बायको माझ्यासाठी पूजा करणार आहे आणि मी येणार नाही, हे शक्यच नाहीये. कल्पना बोलते, अच्छा म्हणून तर तुम्ही मला सकाळी फोन नाही केला की मला सरप्राईज द्यायचं होतं. सर्वजण असतात. इकडे ऍडव्होकेट पवार साक्षीला फोन करतो. साक्षी फोन उचलते आणि बोलते, जे सांगितलं होतं ते झालं असेल तरच फोन करा, नाहीतर फोन ठेवून द्या. ऍडव्होकेट पवार बोलतो, तुम्ही मला काय सांगितलं आणि ते केलं नाही, असं कधी होईल का? आपलं काम झालंय. साक्षी बोलते, बोलत राहा. मी महिपत सरांच्या बेलसाठी अप्लाय केलं होतं आणि त्यासाठी 2 दिवसाची तारीख मिळाली. आता आपण ठरवलं तसं झालं तर त्या दिवशी महिपत सरांना बेल मिळेल आणि ते तुमच्यासोबत तुमच्या घरी असतात. साक्षी बोलते, आणि जे ठरवलंय त्याप्रमाणे करण्याची जबाबदारी तुमची, बरोबर? ऍडव्होकेट बोलतो, मला तुमचं पिस्तूल आठवतंय. तुम्ही काय काळजी करू नका, त्या दिवशी महिपत सरांना बेल नक्की मिळेल. साक्षी फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलते, तुम्ही माझी खरी ताकद आहात अण्णा, लवकर बाहेर या. चैतन्य आणि अर्जुनचं काउंटडाऊन आता खऱ्या अर्थाने सुरू होईल. इकडे कल्पना, अस्मिता आणि आपले हिरोईन पूजेसाठी निघालेले असतात. आपला हिरो मागून येतो आणि बोलतो, एक मिनिट, तुम्ही पूजेसाठी निघालात ना? मी पण येतो, मी तुम्हाला सोडतो. अस्मी बोलते, चालेल, म्हणजे ऊन लागायला नको ना. आपली हिरोईन बोलते, अहो पण वडाचं झाड तर 2 मिनिटावर आहे, आम्ही चालत जाऊ ना. कल्पना बोलते, हो ना, अरे शेजारच्या सर्व बायका चालतच जातात. आपला हिरो बोलतो, म्हणून काय झालं? नाही म्हणजे तुम्ही का चालत जाल? मी येतो ना तुम्हाला सोडायला आणि मग ऑफिसला जाईन. कल्पना बोलते, अरे पण तुझं अर्जुन ऑफिस दुसऱ्या बाजूला आहे, तुला उगाचच उशीर होईल, तू जा. चैतन्य बोलतो, नाहीतर काय, आणि आपल्याला लवकर ऑफिसला जायचंय, शर्माशी मीटिंग आहे, त्याने आपली केस काढून घेतली, चल लवकर. अर्जुन चैतन्याला बोलतो, तू गप बस ना, मला जायचंय यांच्यासोबत. मी शर्माशी बोललोय, ते दुपारी येणार आहे. कल्पना बोलते, अरे अर्जुन तू नाश्ता पण केलेला नाहीये, तू असं कर, नाश्ता कर आणि नंतर ऑफिसला जा. अर्जुन बोलतो, मम्मा मला अजिबात भूक नाही आता, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर खातो काहीतरी. अस्मी बोलते, गुड, बर तू मग आम्हाला सोड, माघारी घेऊन ये आणि मग खा. कल्पना बोलते, वेडी बिडी आहेस का ग अस्मिता? अगं त्याला काही दुसरी कामं नाहीयेत का? चैतन्य बोलतो, खूप आहे. आपले हिरोईन बोलते, म्हणूनच म्हणते आम्ही जातो ना. आपला हिरो बोलतो, तुम्हा तिघींचा उपवास आहे ना? आणि साली तुला आठवतं लास्ट टाइम ज्यावेळेला तू उपवास केला होता तेव्हा तुला चक्कर आली होती आणि तू पडली होतीस. कल्पना बोलते, अरे अर्जुन हा उपवास तितका कडकच असतो, तो सगळ्या बायकांना नाही झेपत. आपला हिरो बोलतो, अगं मम्मा म्हणूनच म्हणतोय मी, तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो, तुमची पूजा काय 10-15 मिनिटात होईल, मग तुम्हाला घरी घेऊन येतो आणि मग चैतन्याला घेऊन ऑफिसला जातो. अस्मी बोलते, अर्जुन हे सगळे तुझ्या बायकोचे अतिलाड चाललेत. कल्पना बोलते, असू देत ग अस्मिता. आणि अर्जुन, सायली तुला तसंही 7 जन्म मागूनच घेणार आहे, कारण तुमच्या दोघांमध्ये इतकं प्रेम आहे ना की तुम्ही आयुष्यभर एकत्रच राहणार आहात. चला आपण निघूया पूजेला. सर्वजण पूजेसाठी जातात. पुढे आपण पाहतो की अर्जुन या सर्वांना घेऊन वाळाच्या झाडाजवळ येतो. अर्जुन गाडी थांबवली की सर्वांच्या आधी गाडीच्या बाहेर येतो आणि तिथं गुरुजी असतात, त्या गुरुजींजवळ जातो आणि गुरुजींना बोलतो, गुरुजी मी अर्जुन सुभेदार. गुरुजी बोलतात, हा मग? अर्जुन बोलतो, नाही मला तुम्हाला काय विचारायचं होतं. हा बोला. अर्जुन गुरुजीला एका साईडला घेऊन येतो आणि बोलतो, ही वटपौर्णिमेची पूजा फक्त बायकांनीच करायला हवी असं काय नियम आहे का? गुरुजी बोलतात, का नाही म्हणजे तुम्ही असं काय विचारताय? काय नाही गुरुजी, मला माझ्या बायकोसाठी ही पूजा करायची. अहो पण ही पूजा बायको आपल्या नवऱ्यासाठी करते. तुम्ही वटपौर्णिमेची कथा ऐकली नाहीये का? काय होतं, एकदा सत्यवान आणि त्याची पत्नी सावित्री हे दोघेही जंगलात असतात. आपला हिरो बोलतो, ऐकले, लहानपणी ही कथा भरपूर वेळा ऐकली. काय ना, बायका आपल्या नवऱ्यासाठी ही पूजा करतात कारण त्यांना आपला नवरा 7 जन्म हवा. गुरुजी मला माझी बायको 7 जन्मासाठी हवी आहे, म्हणून मला ही पूजा करायची, तुम्ही मला ही पूजा करू द्या. गुरुजी बोलतात, या बायका सगळ्या इथे असताना तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालणार? आपला हिरो बोलतो, मला काय प्रॉब्लेम नाहीये. गुरुजी बोलतात, तर मग मलाही काय प्रॉब्लेम नाहीये. बायकोवर प्रेम करणारे नवरे बघितले होते मी, पण अशी इच्छा व्यक्त करणारा नवरा पहिल्यांदा. काय तुमच्या मनात जर असेल ना तर तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला परमेश्वर 7 जन्म एकत्र ठेवेल. अहो मी अडवणारा कोण आहे? करा, तुम्ही जरूर ही पूजा करा. आणि आजचा हा भाग येथेच. पुढील भागामध्ये आपण पाहतो की अर्जुन, कल्पना, सायली आणि अस्मी बरोबर वडाची पूजेसाठी येत असतो. कल्पना बोलते, अर्जुन तू आता आमच्या बरोबर पूजा पण करणार का? अर्जुन मनातच बोलतो, कसं सांगू आता मम्माला, मला पण वडाची पूजा करायची. आपली हिरोईन वडाला दोरा बांधत असते, एवढ्यात जोरात पाऊस सुरू होतो. अर्जुन तिच्याजवळ एक झाडाचं मोठं पान घेऊन जातो आणि ते पान तिच्या डोक्यावर धरतो आणि दोघं मिळून वडाला दोरा बांधतात. आपली हिरोईन मनातच बोलत असते, देवा पुढची 7 जन्म मला अर्जुन सर नवरा म्हणून मिळावे. आपला हिरोईन मनात बोलत असतो, देवा मला पुढची 7 जन्म सायलीच बायको म्हणून मिळावी. आणि दोघं मिळून वडाची पूजा करतात.